शक्तीपीठ महामार्गाला राज्यात एका बाजूने काँग्रेसचे नेते विरोध करत असताना आता दुसऱ्या बाजूने नितीन राऊत यांनी शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे। काय हे पत्र आणि त्यामागे त्यांची काय भूमिका आहे जाणून घेऊया। आपल्यासोबत स्वतः डॉक्टर नितीन राऊत आहेत। खरं तर काँग्रेस नेत्यांचाच या शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध आहे आणि असं असताना तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलेलं आहे। मी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलंच नाही आहे। मी या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि दिल्ली हैदराबाद कॉरिडॉर जो निर्माण होणार आहे त्याचं जर संलग्नीकरण केलं, एकत्रीकरण केलं तर विदर्भाला काय बेनिफिट्स मिळू शकतात, विदर्भाचा विकास कसा होऊ शकतो या विषयावर पत्र लिहिलेलं आहे। त्यामुळं मला त्या विषयाला तो जो गोल्डन ट्रायंगल या ठिकाणी होतो आहे, गोवा, मुंबई, नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे आणि गोवा समुद्र त्या ठिकाणी आहे, मुंबई समुद्र त्या ठिकाणी आहे। तो जर नागपूरशी जर 0 माईलशी जोडला गेला तर या क्षेत्रातल्या विदर्भातल्या अनेक बाबी ज्या आहेत ज्या त्याला चालना मिळेल, खास करून तिथल्या उद्योगाला मोठी गुंतवणूक येऊ शकते। कारण प्रत्येक गुंतवणूकदार हा समुद्र जवळ आहे का बघतो, समुद्र किती किलोमीटर आहे बघतो, तर मग आम्ही का विचार करू नये त्या ठिकाणी। म्हणून हा गोल्डन ट्रायंगल आणि मी सांगेन आपल्याला की हा प्रोजेक्ट दिल्ली पासून भोपाळपर्यंत आलेला आहे, हैदराबाद पासून आदिलाबाद पर्यंत बॉर्डरपर्यंत सँक्शन झालेला आहे। महाराष्ट्र त्यामध्ये डिस्कनेक्ट आहे, तर महाराष्ट्र त्याच्यात जर जोडला गेला तर उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा सुद्धा हा गोल्डन ट्रायंगल या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळं राज्य शासनाने पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या सल्ल्यानं हा प्रोजेक्ट या ठिकाणी आणावा। मला आठवतं की 2009 साली जेव्हा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या ठिकाणी होत होता तेव्हा राजेंद्र दर्डा हे त्या ठिकाणी उद्योग मंत्री होते आणि त्यांनी त्याची लिंक औरंगाबादपर्यंत नेली। त्यामुळे औरंगाबाद शहराला जोडता आलं त्या इंडस्ट्रियल कॉरिडॉरशी आणि त्याचं डेव्हलपमेंट होत आहे। तर नागपूरकरांनी किंवा विदर्भवासियांनी याचा विचार का करू नये आणि म्हणून तो विचार या ठिकाणी मांडलेला आहे। नाही, नागपूरकरांनी आणि विदर्भवासियांनी याचा विचार करावा, मात्र जे कोल्हापूरमधले काँग्रेसचे नेते याला विरोध करतात त्यांना तुम्ही समज देणार का? कारण ते तर तुमच्या पक्षातलेच नेते आहेत। हे बघा, समज देण्याचा प्रश्न येत नाही। त्या ठिकाणी त्यांनी या महामार्गाचं काम होत असताना त्या ठिकाणी होत असलेला भ्रष्टाचार, प्रशासन ज्या पद्धतीनं त्याला हाताळत आहे त्याबद्दलचे आक्षेप घेतलेले आहेत आणि निश्चितपणे जेव्हा वेळ येईल तेव्हा चर्चा करूया ना। आम्ही प्रश्न विकासाचा आहे, त्यांच्याही विकासाचा आहे ना आमच्याही विकासाचा आहे, तर त्या ठिकाणी मध्यम मार्ग निघू शकतो। हा मध्यम मार्ग निघण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। मी आपल्याला सांगितलं की माझा प्रस्ताव हा विदर्भाच्या विकासासंबंधी आहे। विदर्भ थेट समुद्राशी कसा जोडला जाऊ शकेल या संबंधी आहे आणि त्यामुळे माझ्या या प्रस्तावाचं समर्थन मी या ठिकाणी करतो। तुम्ही याचं समर्थन करताय, मात्र ज्या पद्धतीनं हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिला जातो मुख्यमंत्र्यांचा, त्याला आता तुमचं समर्थन आलेलं आहे, त्यामुळं कुठेतरी राजकीय चर्चा देखील यावरून आता रंगायला लागलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांचे जे ड्रीम प्रोजेक्ट आहेत त्या ड्रीम प्रोजेक्टशी जर गोल्डन ट्रायंगल या ठिकाणी जोडत असेल तर स्वागत होईल ना, का होऊ नये। जर विकासच होत असेल आणि त्या विकासाचा नवीन मार्ग जर तयार होत असेल तर त्याला विरोध कशाला करायचा। कारण प्रत्येक कोणतीही सरकार आहे हो, ती सरकार विकास तर करणार ना। आमची सरकार त्या काळात करत होती, यांनी विरोध केला, तर केवळ विरोधाला विरोध करणं आणि त्यामुळं आपल्या भागाचा विकास खुंटवणं याचं समर्थन मी करत नाही। त्यामुळं गोल्डन ट्रायंगलनी विदर्भाला निश्चितच शाश्वत विकास होणार आहे, त्याचं मी या ठिकाणी समर्थन करतो। तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे का आणि भेटून त्यांना हे पत्र देणार? माझी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट झाली, माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे, माननीय उद्योग मंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे आणि काल जिल्हा नियोजन समितीमध्ये हा प्रस्ताव मी त्या ठिकाणी मांडला आणि तो प्रस्ताव पालकमंत्र्यांनी मान्य केला आहे। पालकमंत्र्यांनी मान्य केला। एक शेवटचा प्रश्न विचारतो, या निमित्तानं आता राजकीय चर्चा व्हायला लागलेल्या आहेत, कारण तुम्ही मुख्यमंत्र्यांचं समर्थन करताय, काही राजकीय याच्या मागे तुम्हाला पार्श्वभूमी वाटते? मी मुख्यमंत्र्यांचं समर्थन कुठं केलं आहे?
मी गोल्डन ट्रायंगलचं समर्थन करतोय, विदर्भ विकासाचं समर्थन करतोय. त्या विकासामध्ये ज्या कोणाचे हात लागत असतील त्याचं स्वागतच करायला पाहिजे ना. नक्कीच या सगळ्या मागे मुख्यमंत्र्यांचं समर्थन नाही, मात्र विदर्भाचा जर विकास होत असेल तर या सगळ्या बाबतीमध्ये जे याचा विरोध करतायत काँग्रेसचे नेते असेल तरी त्यांच्या मधात याच्यात मध्यस्थी मार्ग निघतो का या दृष्टीने देखील येणाऱ्या काळात नितीन राऊत प्रयत्न करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.